आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुझ सामुद्रधुनी उघडण्यासाठी 48 तासांचा अंतिम इशारा दिला असून त्यानंतर त्यांना गंभीर परिणामांना तोंड द्यावं लागेल असं ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरील एका संदेशात म्हटलं आहे. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ग्रीन सान्वीनं होर्मुझ सामुद्रधुनी पार केली असून हे जहाज मुंबईच्या दिशेने रवाना झालं आहे. इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अनेक निर्बंध लादले असले तरी भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना सुरक्षितपणे जाण्याची परवानगी दिली आहे. केरळ विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून काल विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा झाल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरुवल्ला इथं आयोजित प्रचार सभेला संबोधित केलं. महिला सबलीकरण हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं मुख्य ध्येय असून सरकारच्या अनेक धोरणांमुळे महिलांचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे असं ते यावेळी म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ख्रिस्ती बांधवांना ईस्टरच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुज्जीवनाचा हा दिवस आपल्याला करुणा आणि मानवतेची मूल्ये अंगीकारण्याची प्रेरणा देतो असं सांगत त्यांनी नागरिकांना उज्ज्वल भविष्यासाठी सुसंवाद, शांतता आणि बंधुत्व वाढवण्याचा निर्धार करण्याचं आवाहन केलं आहे. हवामान. जामठा आणि आसपासच्या अन्य भागात सकाळच्या सुमारास अल्प काळासाठी मुसळधार पावसानं हजेरी लावली तर प्रादेशिक हवामान खात्यानं आज सकाळी वर्तवलेल्या अंदाजानुसार किमान तापमान 20.5 अंश सेल्सिअस, आर्द्रता 89% तर एकंदर पाऊस 5.2 मिलीमीटर इतकी नोंद करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगानं वाहणारे सोसाट्याचे वारे आणि हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. बँकॉकमध्ये पार पडलेल्या जागतिक आर्चरी पॅरा सिरीजमध्ये दोन्ही हात आणि दोन्ही पाय गमावलेल्या 18 वर्षीय तिरंदाज पायल नाग हिनं कंपाऊंड महिला गटाच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या शीतल देवीचा अंतिम फेरीत पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. पुढील बातमीपत्र 11:58 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.